दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार। एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वृंदावन सोसायटी ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या सौ प्रणाली बाळाजी भोसले या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत। सगळेजण वाट बघतायत की गप्पा कशा होणार आहेत याची। अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मंगलमूर्ती मंगलमाते वंदन करते तुला, महेशरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला। अंगणात पडला प्राजक्ताचा सडा, शरदरावांच्या नावाने भरला हातात सुडा। नमस्कार, धन्यवाद धन्यवाद। बसा, घ्या उखाणा। कशेडी घाटात आहे माझं माहेर, बाळाजीरावांनी दिलं मला सौभाग्याचं आहे। अरे वा, कशेडी घाटात आहे? हां, कशेडी घाटात आहे माहेर माझं। आता द्या ओळख करून सगळे। हे माझे मिस्टर। नमस्कार। ही माझी मोठी मुलगी नमस्कार। मिथिला, ती 2 नंबर मुलगी मानसी। हा सिद्धेश मुलगा माझा। अच्छा, हां, नमस्कार। ती माझी आई, ही माझी आई। नमस्कार। हां, माझी 2 नंबर बहीण। नमस्कार। 3 नंबर बहीण। नमस्कार। ते 2 भाचे आहेत। नमस्कार। ही माझी जाऊ आहे, लास्ट नंबर। त्या 2 भाच्या आहेत। नमस्कार। ही माझी भावजे आहे। नमस्कार। तिकडे पाठीमागे माझे दीर आहेत छोटे। नमस्कार। जाऊ आहे छोटी। नमस्कार। ह्या नणन आहेत माझ्या छोट्या। पाठीमागे मोठ्या नणन आहेत। नमस्कार। ही एक बहीण आहे। नमस्कार। ही छोटी बहीण आहे इकडे। नमस्कार। आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत। अरे बापरे, त्यांच्या काकी आहेत। चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे। आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। सांगा बालपणाविषयी तुमच्या। बालपण तर कारण एवढं छान कशेडी घाटाचा उल्लेख केला, हो की नाही? म्हणजे माझे आई वडील गावीच राहतात। माझ्या वडिलांची चक्की आहे, भात गिरणीचं हे, आणि शेती करायचे। किती जण तुम्ही? आम्ही 7 भावंड। तुमचं बालपण कुठलं? माझं पण गावीच। गावी कुठे? खेडमध्ये, शिरगाव। शिरगाव, खेड। शिरगाव। तुम्ही काय घाटात न जाता येता बघायचा? असं आता म्हणतात, घाटातून बघितलं तेव्हा बघितली असेल तर तुला केली नसती। घाटातून प्रश्नच नाही, कारण ही मुंबईला होती। काय म्हणतात, आता तेव्हा बघितली असती तर केली नसती। म्हणजे असे 2-3 प्रकार झालेले आहेत। असं म्हणजे नात्यातलं निघाल्यावरती वगैरे असं, म्हणजे लग्न ठरल्याच्या नंतर आम्ही सगळे नातेवाईक, आता ह्या सुद्धा माझ्या सासूबाई ते आम्ही एकाच गावातल्या आहेत। ती पाठीमागे बहीण आहे, ती पण आमच्या गावातलीच आहे। म्हणजे सगळ्याच आम्ही कशेडच्या आलो, त्याच्यामुळे बोलतात आता बस झालं, आता एवढ्या कशेडच्या नको आहे का? प्रत्येक वेळेला तुम्हाला घाटात पकडतात की काय? म्हणजे कशेडच्या झाल्या भरपूर झाल्या ना, जास्त तरी। काय वाटतंय? काय नाही, मला आनंद झाला। आता सध्या म्हणजे 8-10 महिने झाले, 8 महिने झाले ऍक्सिडेंट झालेलं गावी। त्याच्यामुळे नंतर मग तिला घरी आणली हॉस्पिटलमधून ह्यांनी। तिला मोठ्या जावयांच्याच घरी यायचं होतं। ती म्हणाले, आणल्यावरती टीव्ही लावून दाखवलं, कुठला प्रोग्राम चालू आहे तुमचं नाव घेऊन बरोबर तिने ओळखलं। म्हणजे एवढी तिची मेमरी नंतर आली, आम्हाला खूप आनंद झाला। अपघातानंतर पहिल्यांदा हॉस्पिटलला होती ऍडमिट। एक 1.25 महिना। कसा अपघात झाला होता? बाईकने उडवला होता, मोटरसायकल। खूप वेळ लागलं होतं, रक्त खूप त्रास, म्हणजे तिकडून केमला आणीपर्यंत रक्त पूर्ण हे गेला होता, म्हणजे गावावरून आणेपर्यंत। त्यानंतर घरी आल्यावर घरी मग केमला ऍडमिट केली, तिथे मग जरा 15-20 दिवस होम मिनिस्टर दाखवलं। मग नंतर त्यांनी हे सारखे बोलायचे, मग आम्ही म्हणजे अशी तिला ओळख जरा येते की कमी झाली होती। ते विचारायचे हा प्रोग्राम कुठला आहे, मग आदेश बांदेकरांचा आहे म्हणायचं। आणि तेव्हा मंजिरीचा कार्यक्रम लागायचा ना, मग तिने बरोबर ओळखलं। पण पहिलं तुमचं 6:30 तिला ते नेहमी बघायची ना, म्हणून आम्ही ह्यांनी हे नेहमी तिला हॉस्पिटलमध्ये पण बोलायचे। पण कधी कधी आम्हाला दोघांना असं जवळ सारखे बघून ओळखत नव्हती, मग खूप वाईट वाटायचं। तुमचा प्रोग्राम सगळ्यांनाच आवडतो, सगळ्यांना खूप आवडतं, खूपच आवडतं तिला।
धन्यवाद आमच्या कार्यक्रमावर इतकं प्रेम केलं. खूप आज 10 वर्ष कार्यक्रमाची आवड होती ती आज आवड पूर्ण झाली. हो की नाही? माझी हाऊस होती. हाऊस होती तिची. तुमचं जमलं कसं लग्न? आमचं अरेंज मॅरेज. कसं काय? आमचे ह्यांची काकी आहे, मग ती आमच्या गावातलीच आहे, तर तिचे वडिलांनी ह्यांचं स्थळ आणलं आम्हाला. मी मुंबईला होती, चर्नी रोडला माझ्या काकीकडे राहत होती, काकांकडे. तर मग तिथे त्यांनी ते बघायला आलेले. लगेच जमलं? लगेच नाही जमलं, पण थोड्या दिवसाने नंतर माझे छोटे दीर आलेले बघायला, 2 नंबर दीर, नणन आलेली. आणि मग त्यांनी नंतर पसंती केली. माझ्या छोट्या नंदेने सांगितले की मुलगी काकांकडे राहते, चांगली आहे, तर करून. कारण ह्यांनी बऱ्याचशा मुली बघितलेल्या होत्या. बऱ्याचशा मुली बघितलेल्या होत्या, कारण माझ्या सासऱ्यांचं असं म्हणजे हे होतं की चांगली पाहिजे. तेव्हा असं होतं ना, एवढं सोनं द्यायचं, एवढं काम करायचं, गावाला म्हशी आहेत किंवा काय असं सगळं काम आलं पाहिजे. मग माझे 2-3 मुली पाहिल्या होत्या याच्या अगोदर आमच्या गावात. का लगेच याला पसंत केलं? म्हणलं चला व्यावहारिक आहे, आपलं घर सांभाळेल व्यवस्थित, बस. आई वडिलांना सांभाळलं, आपल्याला सांभाळलं, घर सांभाळलं, बस झालं. ते जास्त काय आपल्या अपेक्षा नाही. पण लग्नापूर्वी कधी मुंबईत आला होता तुम्ही? नव्हती आली, म्हणजे असं 1-2 वेळा आलेली, ती पण रडून परत गेलेली, कारण भीती वाटायची. माझ्या काकीने माझ्या काकीने आणलेली 2 वेळा शिक्षणासाठी, पण मी राहिली नाही, परत गेला. आणि मग नंतर मी शिक्षण झाल्याच्या नंतर आली माझ्या काकीकडे. काकी आजारी होती म्हणून. आणि तुम्ही मुंबईतच? माझं शिक्षण 10वी पर्यंत गावी झालं, नंतर मग इकडे. त्यांचं आमचं दोघांचंही सेमच आहे, म्हणजे खडतर परिस्थितीतून पुढे हे यांचं पण एकदम. म्हणजे आम्ही खरं म्हणजे शिक्षण 10वी झाल्याच्या नंतर मी, माझा मामा आहे म्हणजे दहीसरला, म्हणजे आते बहुत माझ्या आईचे, त्यांच्याकडे मी राहिलो. कुठे? दहीसरला. दहीसरला म्हणजे लहान घर होतं? नाही, म्हणजे त्यांचं घर होतं असं, म्हणजे 1 BHK होतं, पण मी तिथे उतरलो. म्हणजे आम्हाला इकडे काय हे नव्हतं, म्हणजे मुंबईला काही नव्हतं. मग नंतर हळूहळू करत करत तुम्ही सगळं. मग नंतर मग मी इकडे काम नोकरीला लागलो. मग भावांना इकडे घेऊन आलो. तुमच्या सगळ्या भावांना घेऊन? भावंडांना इकडे मग असते सगळे भावंड. मग मामांकडे वगैरे 2 मामांकडे 2 भावंड होती. नंतर जॉबला लागत थोडे, म्हणजे नंतर मग ते वडील रिटायर झाले, त्याच्या जागेवरती मग हे लागले. नंतर मग त्यांनी भाईंदरला रूम घेतलं भावांनी मिळून, भावंडांनी. ती बहीण होती छोटी. बहिणीला विचारा, भावाला नाही. ते दोघं, बहीण बोलेल, भाऊ बोलेल, बोला. आम्ही 4 भाऊ एकत्र राहिलो होतो, 3 भाऊ आणि मी बहीण. मी त्यांच्यावर असायची. आम्ही खूप म्हणजे याच्यात परिस्थिती काढलेली, असं म्हणजे इथे तिथे राहून वगैरे. मग भावाने रूम घेतला, मग मी त्यांच्यात राहिली. मग आमचं सगळं व्यवस्थित झालं. आता आमचं मस्त आहे. आता आमचं मस्त आहे. पण ते सगळे दिवस खडतर. पण आमच्या मामाची म्हणजे खरी म्हणजे आमच्या मामाची साथ आहे आम्हाला चांगली. हो का? कुठे असतात ते? दहीसरला. दहीसरला. त्यांना खूप मामी आणि मामा. त्यांना बोलवलेली, पण त्यांना खूपच त्यांना आम्ही विसरू शकत नाही कधीच. नाही, आणि अजूनही ते. आणि मलाही असं वाटतं, माझे जरी मामा असले ना, तरी मला माझ्या मामांपेक्षा ह्यांच्या मामांचं खूप अभिमान वाटतं. आणि मीही त्यांना तेवढंच हे करते. ते मला असं आता एखाद्या वेळेला बोलून पण त्यांनी दाखवलं की तुला राग येत नाही का की हा असा बोलतो वगैरे. म्हटलं नाही, जे आहे ते खरं. म्हणजे मामी म्हणाल्या, कोण असं बोलतं? म्हणजे असं आम्ही मस्करीत असं बोलतो ना, बाबा एवढं आमच्या मामाने. म्हटलं जे केलंय ते बोलणारच ना, शेवटी आम्ही पण तसंच हे झालंय. भावंड सगळी चुलत्यांकडेच राहून हे झालं ना. मोठी मामांची ना खूप मजा. आम्हाला मामांचा खूप त्रास, म्हणजे साथ आहे आम्हाला खूप. मामांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आज. नंतर मग ते सगळी भावंड थोडीफार जॉबला लागली. मग त्यांनी भाईंदरला घर घेतलं छोटंसं. तिथून मग ठाण्यात बुकिंग केली. मग लग्न केलं तेव्हा पण काय आमची परिस्थिती एवढी नव्हती. रूम घेतला मामी. केवढा होता तरी? 180 1 BHK असा 100-200 एरिया होता. तिथे मग आम्ही एवढे सगळे राहायचो. मग 4 भाऊ, एक आते भाऊ, ही बहीण, हे 3 भाऊ आणि मी राहायची. नंतर मुलं. मग 2005ला मग आम्ही ब्लॉक घेतला. मग इथे सगळ्यांचं लग्न, म्हणजे भावंडांचं लग्न वगैरे. मी एक बहिणीचं लग्न झालं होतं अगोदर, मोठ्या बहिणीचं. म्हणजे ती माझ्या मागचीच आहे, पण तिचं माझ्या अगोदर लग्न झालं होतं. मुलांना विचारायचंय काय वाटतं आता हे सगळं ऐकल्यावर? त्यांनी आजपर्यंत खूपच स्ट्रगल केलं आणि आमच्यासाठी तर. तुम्ही काय करता? मी SYला आहे, 2nd इयर, कम्प्युटर सायन्स BSc करते. आपण? मी कंपनी सेक्रेटरी करते कॉमर्समधून. मी आता 12वीला आहे. बरं. मी 8th स्टँडर्डमध्ये आहे, सेंट जॉर्ज स्कूल. वा, किती छान. आता एकदम व्यवस्थित आहे. छान. आता वजन गोळा करणार का बघूया. वजन 2 मिनिटामध्ये जेवढं सांगणार तेवढं गोळा करायचं आहे. बघूया या खेळात काय होणार. वेळ 2 मिनिटाची आणि वजन
412 ग्रॅम. चला वेळ सुरू झाली. सांगा सगळ्यांनी. दोन येऊ नका. 412 लवकर. 30 सेकंद झाली. वजन होईल असं हे भरपूर सेकंड प्लेट खाली ठेव. तू ठेव पटपट. 412. अरे वा, किती पटकन तुम्ही जमवलात. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 2600 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. तुम्ही सांगा त्यांनी स्वभावात काय बदललं पाहिजे? त्याने म्हणजे थोडंसं घाई वगैरे कुठल्याही बाबतीत करतात आणि ते स्वभाव बदललं पाहिजे. आणि दुसऱ्यावरती पटकन विश्वास, म्हणजे मदत वगैरे करणं ठीक आहे, मलाही त्याचं हे सहमत आहे त्याच्याशी, पण थोडं विचार केला पाहिजे. काय म्हणणं आहे? असं आहे. मग काय आपल्या असेल तर कोणाला मदत केली तर काय म्हणजे काय बिघडत नाही असं. म्हणजे तसं दोघांचंही मत एकच आहे आमचं. म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून आलो तसं दुसऱ्यालाही पण आपण तशी मदत केली पाहिजे, पण थोडंफार कंट्रोल केलं पाहिजे ना. असं आता काय मदत म्हणजे काय तसं मी तिला कोणतीही गोष्ट लगेच असं सांगणार नाही, जोपर्यंत जे काम होत नाही तोपर्यंत सांगत. यांनी स्वभावात काय, म्हणजे आपल्या वहिनींनी स्वभावात काय बदल केला? तिने फक्त स्वभाव तसा तिचा चांगला आहे, म्हणजे ऑल ओव्हर स्वभाव चांगला आहे. फक्त काय कधी कधी ओरडत असते जोरात मुलांवरती. मग तिला सांगतो की कशाला, मुलं आहेत ना, तर मोठी झालेली आहेत ना, बरं वाटत नाही ना म्हणजे मोठ्या मुलांवर तर ओरडणं वगैरे. नाही काही ओरडण्याचं म्हणजे सवाल कसं, ते अभ्यासाच्या बाबतीत मी ओरडते, बाकी काही नाही. बाकीच्या बाबतीत तर हेच बोलतात, तू त्यांना लाडवून ठेवलेस म्हणून ते तसे हे करतात. पण जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला मुलांना देणं भागच आहे ते. आणि माझं स्वप्न होतं की माझी मुलं चांगल्या शाळेत शिकावी, चांगल्या कॉलेजमध्ये, म्हणून मी खूप प्रयत्न, पण ते त्याच्यामुळे मला ते बोलतात म्हणजे असं तुझ्यामुळे असं हे. आणि मग ह्याला फुटबॉलचं जास्त वेळ आहे मुलाला, मग त्याच्यातच तो असतो फुटबॉलमध्ये. चांगलं आहे. हां, तर पण अभ्यास पण केलं पाहिजे ना, करणार तो. त्याच्यामुळे मी ओरडते. काय करतो ना, करतो नाही तर आई फुटबॉलची बूट घालेल. सगळं घरामध्ये ते फुटबॉलचे सगळे गेम आहेत त्याचे. हो, तुम्ही बघायला पाहिजे. आता सगळ्यांनी इतर तुम्ही सगळेजण कुटुंब इकडे आहे, भाऊ भाऊजय सगळ्यात आधी बोलणार आहेत आपल्या वहिनीबद्दल आणि दादाबद्दल. आम्ही सर्व म्हणजे लहान होतो, आमचा मोठा भाऊ पण मोठ्या भावाने एकत्र राहून आम्ही सर्व, छोटा घर होता पण आम्ही सर्व एकत्र राहिलो. आणि वहिनी पण आमच्या म्हणजे व्यवस्थित एकदम जेवण बिवण आम्हाला, आम्ही त्या छोट्या छोट्या कामावरती पहिले जात होतो पण ते वहिनीने आमच्या व्यवस्थित डबे बिबे आम्हाला द्यायचे आहेत, तर ते एकदम छान होतं. परिवार आमचं एकदम व्यवस्थित आहे. बरं, आणि आता तुमच्या मिसेस, तुम्ही बोला, तुम्ही सांगा. वहिनी आमच्या फार प्रेमळ आहेत. म्हणजे जसं माझं लग्न झालं तिथपासून खूप त्यांनी मला सांभाळून घेतलं आहे. मला आधी काहीच येत नव्हतं, पण त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, अगदी बहिणीसारखं, छोट्या बहिणीसारखं सांभाळून घेतलं. बरं, आता इतर सगळे बोलू शकतात, बोला. मी 2 नंबर बहीण, ही माझी मोठी बहीण आहे, ती तर आमचं सगळं करतेच. आणि भाऊजी पण आमचे खूप चांगले आहेत. आम्ही प्रत्येक सुट्टीला इकडेच असतो, अगदी 8 दिवस 15 दिवस महिनाभर राहायचं असेल तर. माझेही भाऊ भरपूर आहेत पण जास्त आम्ही यांच्याकडेच असतो सुट्टीला. आमचं फिरायला जाणं वगैरे सगळं खाणंपिणं जे काय असेल ते भाऊजीच करतात. त्यांची फॅमिलीला पण काही असं राग वगैरे नाही आहे की हिच्या बहिणी येतात वगैरे राहतात, काय असं काहीच नाही आहे. मुलांना पण माझ्या ह्यांच्याकडेच राहायला आवडतं खूप. मी सर्वात छोटी बहिणीची, आणि ताई भाऊजी खूपच छान आहेत. कोणाला पण भाऊजी असेच भेटावे असं वाटतं. म्हणजे जगातील बेस्ट भाऊजी आहेत आमचे ते. जसं त्यांनी त्यांच्या बहिणींना भावांना जसं सांभाळलं तसं आम्हाला सगळ्यांना पण. आमची पण खूप फॅमिली मोठी आहे, पण आम्हाला सगळ्या बहिणींना, भावाला, सगळ्यांना त्यांनी आधार दिला. अजून आईसाठी, आई म्हणजे ते भाऊजी नाहीच आहे, ते मुलगाच आहे त्यांचा. आमच्या गावी पण सगळे असेच म्हणतात की हा तात्यांचा जावई नाही आहे, मुलगाच आहे दुसरा म्हणून. मला एकच भाऊ आहे पण ह्यांना दुसरा मुलगा मानतात. आणि सगळ्यांना सुट्टी पडली की सगळे बोलतात चला ठाण्याला भाऊजींकडे. जसे टूरवर जातात तर आम्ही सगळे ठाण्याला जातो ह्यांच्याकडे एन्जॉय करायला.
ते हॉस्पिटलमध्ये पण तेच म्हणायची की ठाण्याला कुठे जायचं विचारायचे ना बोलायसाठी, डॉक्टर म्हणायचे बोलत राहा, तर ती म्हणायची ठाण्यालाच जायचं. पण माझी फॅमिली सासरची असे मला कधी हे नाही आहे, म्हणजे तिची माणसं येऊन राहतात किंवा काय असं कधीच नाही जाणवून दिलं. खूप चांगली आहे फॅमिली माझी. आणि असेच सगळे एकमेकांना सांभाळत एकमेकांना धरून राहा असं म्हणत आता पुढच्या खेळामध्ये हे दोघेही अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय, शीर्षक मराठी चित्रपटाचं. वेळ सुरू झाली. मी, परिवार, कुटुंब, सर्वजण. मराठी चित्रपटाचं. मी कुटुंब, माझे कुटुंब, माझे कुटुंब, माझा परिवार. आम्ही साधलाच आहे. मराठीत आहे हो, बोलायचं नाही. मी कुटुंब, कुटुंब, सर्वजण, परिवार, सगळे एकत्र. 10, मी 9, 8, 7, बोलायचं नाही. 4, माझा संसार, 3, माझं घर, 2, आम्ही 5 संपली. आम्ही सगळे वेळ संपली. सांगा. आमची माणसं, आपली माणसं. मराठी चित्रपटाचं नाव. मग मी बोलली ना आपली माणसं असं दाखवत हे होते. दाखवते ते काय तुम्हाला काय? तुम्ही कुटुंब बोलत होतात म्हणून मी माणसं असं बोलत होते सगळे. आता गाणं ओळखायचं सगळ्यांनी. एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा. गाणं म्हणायला लागेल. एक धागा सुखाचा, एक धागा. बोल बोल मला येतो मराठी. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. माणसा तुझी अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके. आता म्हण ओळखा. म्हण. पाऊस, कष्टाची भाकर, कष्टाचा घाम, पाऊस नाही घाम, कष्टाचे फळ. कष्ट करी त्याला देऊ दे. अभिनंदन. कष्ट करी त्याला देव देईल किंवा कष्ट करणार त्याला देव देणार. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. अभिनंदन. घ्या एक चिठ्ठी घ्या, द्या. धन्यवाद. नाव आहे सुचिता येरुणकर. उखाणा घ्या. रोहे शहर चांगलं, तिथे बांधा बंगला, बंगल्याला ठेवली खिडकी, खिडकीत ठेवली तुळस, तुळशीत ठेवलं द्रोण, द्रोणात ठेवलं तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा. संतोष रावांचं नाव घेते आदेश भाऊचे अग्रसर. अरे वा. कोण आलंय आज घरातलं? मुलगी आहे. या बाजूला उभ्या राहा. आणि आता पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत या खेळामध्ये. या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी. टप्पा पडून चेंडू टाकायचा आणि या घरातलेच 2 सोफे जे उलटसुलट करून ठेवलेले आहेत आतमध्ये ते चेंडू थांबले पाहिजेत. कदाचित कुठून तरी ते बाहेरही पडू शकतील, पण जर आत थांबले एकदम 10 चेंडू झाल्यानंतरच आपण ते मोजूया आणि मग बघूया कोण सगळ्यात जास्त गुणसंख्या करणार. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या तुमच्यापासून सुरुवात. 1, 3, 5. थांबा थांबा थांबा. आता तुम्ही टाका 5. 1,
थांबा थांबा, तुम्ही थांबा. आता तुम्ही या. 1-0 गुणसंख्या आतापर्यंत. एक 2-1. थांबा. 2-1 ही गुणसंख्या. आता 2 थांबले पाहिजे. 2-2. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या येरुणकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या खेळात विजेत्या ठरल्या भोसले वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या भोसले वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सचा हा आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.